येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला काही दिवस राहिले असून आज उद्धव ठाकरे गटाचे बासिद अली साजिद अली पठाण यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या कित्येक वर्षांपासून माजी नगरसेवक साजिद अली पठाण हे राजकारणात असून यावेळी त्यांनी आपल्या चिरंजीव म्हणजेच बासिद अली पठाण या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। त्यांनी या भागात प्रचार करताना त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे व त्याचे सर्व ठिकाणी स्वागत सुद्धा करत आहे। तसेच या प्रचार फेरीमध्ये आलेले प्रमुख पाहुणे यांनी सांगितले आहे की या भागात जास्तीत जास्त नशेखोर व 2 नंबर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे मोडून काढू असे त्यांनी आश्वासन दिले। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। प्रभाग क्रमांक 6 मध्ये बासिद अली साजिद अली पठाण हे उमेदवार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे त्यांचं चिन्ह आहे। तर प्रभागातील या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की प्रभाग क्रमांक 6 किंवा स्टेशन एरिया जो आहे या ठिकाणी नशेचे बरेच धंदे अवैध धंदे चालू असतात। आम्ही शिवसेना आणि मनसे यांच्या वतीनं नशामुक्त सांगली जिल्हा असं एक काम हाती घेतलं आहे। ज्या त्या ठिकाणी नशे जे काय विक्री करतात त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन पकडून करून त्याची सगळी अवस्था काढून घेऊन पोलिसांच्या आम्ही ताब्यात देतोय। आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपल्याला जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर बासिद अली पठाण यांना निवडून देणं काळाची गरज आहे। काळाची गरज म्हणणं म्हणजे का तर बरेच नगरसेवक घेतले वारंवार तेच नगरसेवक आणि पुन्हा म्हणतात की आम्हाला संधी द्या। तर त्यांना संधी कशासाठी द्यायची, का द्यायची? मग एवढे वर्ष त्यांनी काम केलं, मग प्रभागाचा विकास का झाला नाही, रस्त्यांची सुधारणा का झाली नाही, बगीचे इथं का झाले नाहीत, लाईटच्या सुविधा का झाल्या नाहीत, ड्रेनेजची सोय का झाली नाही? जुन्या काळात 40 वर्षापूर्वीच्या ड्रेनेजच्या लाईन तशाच्या तशा अजून आहेत। रोज एक ठिकाणी ड्रेनेजची लाईन तटते आणि महापालिका लोक स्वच्छता करतात। या सगळ्या अडीअडचणी दूर करायचं त्याचं एकच नाव आहे बासिद अली पठाण। माझं सगळ्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने विनंती आहे की बासिद अली पठाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथं 6 नंबर वार्ड मिरज 6 नंबर वार्ड बासिद अली साजिद अली खान यांच्या रॅलीतून मला लोकांचे संदेश द्यायचा जे काही ह्या भागात किंवा ह्या मिरजेत जे काही चाललेलं आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीनं नशेचा जे विषय सारखा आपल्यासमोर येत आहे तुम्हाला मी ठामपणे गवाही देतो की त्यानंतर खास करून मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की हे जे काही आहे तुम्हाला 16 तारखेनंतर ह्या भागात दिसणार नाही एवढी मी 100% गॅरंटी देतो। आणि आता इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीनं बासिद अली आता उभा आहे आणि बासिद अलीच्या सोबत संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्ष ठामपणे आहे। आणि हे देखील सांगू इच्छितो की आमच्या ह्या जिल्हाध्यक्ष इथले मिरजेचा जिल्हाध्यक्ष आहेत विशाल राजपूत साहेब यांनी खास करून लक्ष दिलेलं आहे। आणि ह्यात आता 2 नंबर करणाऱ्यांनी आता सावध राहावं कारण आमचा वाघ आता डायरेक्ट मैदानमध्ये आलेला आहे आणि त्याच्यासोबत बासिद अली आहे। ह्या लक्षात ठेवलं पाहिजे की 16 तारखेनंतर याचा असं काही दिसलं की तिची खैर नाही। आणि ह्या भागातले जे काही प्रश्न आहेत आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 10 वर्ष झाली इथं इलेक्शन झालेलं नाही त्यामुळे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। 16 तारखेच्या नंतर या आधी देखील मी सांगितलं की 16 तारखेच्या नंतर ह्या भागातले एक करून जे काही प्रश्न असतील ते सोडवले जातील बासिद अलीच्या माध्यमातून। हे शिवसेना संपर्क प्रमुख ह्या नात्यानं मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।